नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आपल्या अबलक एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर ज्या काही वेगवेगळ्या सिरीज आपण करतोय, त्यात एक सिरीज आहे, हे पुस्तक तुम्ही वाचलत का? तर या सिरीजमध्ये आज मी तुमच्या समोर ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे, त्या पुस्तकाचं शीर्षक आहे नंतर आलेले लोक. आणि हा कविता संग्रह आहे. कवी आहेत अरुण काळे. मी दाखवतो तुम्हाला मुखपृष्ठ त्याचं. दिसतंय का? हे बघा, नंतर आलेले लोक. अरुण काळे, नंतर आलेले लोक, अरुण काळे. तर या कवीबद्दल थोडंसं मी बोलणार आहे. म्हणजे पुरोगामी विचारांचा हा कवी आहे. आणि एक साधारण त्यांच्याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्यांचा जो जन्म आहे तो 25 एप्रिल 1952 मध्ये झाला. नाशिक येथे, महाराष्ट्रातलं नाशिक येथे त्यांचा जन्म झाला 25 एप्रिल 1952. त्यांचा मृत्यू जो आहे तो 20 फेब्रुवारी 2008 मध्ये झाला. कविता लिहिल्या त्यांनी. त्यांचे जे विषय होते ते त्या म्हणजे त्यांच्या कवितांमधून फुले आंबेडकरी ज्या काही जाणीवा आहेत त्या दिसायच्या. शहरी माणसाबद्दल, त्याच्या एकंदर जगण्याबद्दल ते आपल्या कवितेतून बोलायचे. आणि दलित पॅन्थर शी त्यांचा संबंध होता. म्हणजे दलित पॅन्थर ही जी काही एक चळवळ आहे महाराष्ट्रातली, फार नावाजलेली. त्याच्याविषयी तुम्ही जाणकारांनी सर्च करा, शोधा, वाचा. प्रचंड काम केलं दलित पॅन्थरने महाराष्ट्रात. तर दलित पॅन्थरशी संबंधित होते अरुण काळे. आणि त्यांना पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे अरुण काळे यांना. त्यांचे कविता संग्रह आहेत रॉक गार्डन 1993 साली प्रकाशित झाला. सायरनचे शहर 1997 साली हा कविता संग्रह प्रकाशित झाला. नंतर आलेले लोक, म्हणजे आता मी जो कविता संग्रह माझ्या हातात आहे, ज्याच्याविषयी मी बोलतोय, नंतर आलेले लोक 2006 साली हा कविता संग्रह प्रकाशित झाला. ग्लोबल गावकूस 2008 साली. आणि अरुण काळेंवरती नामदेव ढसाळ यांचा प्रभाव होता. त्यांचे आवडते कवी होते ते. तर असे एकंदर अरुण काळे यांच्या या नंतर आलेले लोक, अरुण काळे, कवी अरुण काळे या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत. पण मी काही फार बोलणार नाही. म्हणजे कसं माहिती आहे ना, की हा कविता संग्रह आहे, त्यातल्या कविता वाचण्यात जी मजा आहे, त्यामुळे त्यात मी बऱ्याचदा काय करतो की पुस्तकांमधले उतारे जेव्हा मी एखादं पुस्तक तुमच्या समोर मांडतो, तुम्हाला माहित आहे, जे रेग्युलर माझे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे की त्या पुस्तकातले काही महत्त्वाचे उतारे मी वाचून दाखवतो. या पुस्तकातली कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आणि मलपृष्ठावरती या पुस्तकाच्या रवींद्र किंबहुने यांनी अरुण काळे यांच्या या कविता संग्रहाबद्दल जे लिहिलंय ते आधी मी वाचतो. तर ते असं आहे, लक्ष देऊन ऐका, फार महत्वाचं आहे. रवींद्र किंबहुने यांनी लिहिलेलं. समकालीन मराठी कवितेची सगळी समीक्षक सुलभ वर्गीकरण ओलांडून नंतर आलेले लोक या संग्रहातली अरुण काळे यांची कविता मूल्यभान आणि स्वच्छ दृष्टी यांच्या बळावर ठामपणे उभी राहते. इतिहास आणि समकाल यांच्या संदर्भात सामान्य माणसाचे जगणे हे त्यांच्या कवितेचे प्रमुख आशय सूत्र आहे. निसर्गाच्या सानिध्यात साधेबाधे जगून स्वतःची संस्कृती निर्माण करू इच्छिणाऱ्या मूळच्या लोकांना नंतर आलेल्या लोकांनी न्यूनत्व दिले, आपली सत्ता कायम केली, त्यांना दीन, दलित व दुबळे केले, त्यांच्या वाट्याला नामुष्कीचे जिणे येईल असे अनुरूप तत्वज्ञान प्रसृत केले. ह्या युगानुयुगीच्या आंतरिक वसाहतवादाचा मूळच्या लोकांनी भोगलेला हा इतिहास आहे. ही मध्ययुगीन आवरासावर कोण करेल? या रास्त सवालाचे उत्तर शोधेपर्यंत समकाल आपल्या संहारक शक्ती बरोबर घेऊन राक्षसी पावलांनी आक्रमण करतो आहे. भ्रामक वास्तवांचे इंद्रजाल विणतो आहे.
संवेदनशीलतेने जगणे केवळ अशक्यप्राय होत असलेला सचिंत नागरिक हा अरुण काळे यांच्या कवितेचा नायक आहे. तो हरघडी नाउमेद होईल अशी परिस्थिती आहे. संघर्षात अपयश येणे, मूल्यहीन जगणे, इतिहासात पराभूत होणे या गोष्टी माणसाच्या मर्यादा स्पष्ट करतात. तत्वच्युती मानवी वास्तव आहे, परंतु तत्व विस्मृती माणसाचे माणूसपण हिरावून घेणारा भोवरा आहे. म्हणून ती अक्षम्य ठरते. पुन्हा एकदा ऐका नीट. तत्वच्युती मानवी वास्तव आहे, परंतु तत्व विस्मृती माणसाचे माणूसपण हिरावून घेणारा भोवरा आहे, म्हणून ती अक्षम्य ठरते. समकालात तत्व विस्मृतीचा धोका अरुण काळे यांच्या कवितेला तीव्रपणे जाणवतो. हा 1/2 ग्लास दूध पिऊन 10 किलो दप्तर वाहणारा माझा मुलगा, ही चळवळीला दुरावलेली, रक्तदाब जडलेली माझी बायको, या म्हाताऱ्या आईची करता येत नाही कपभर देखभाल. या ओळीतले कुटुंब कवितेतल्या नायकाचे, तुमचे, माझे किंवा आपणा सर्वांचे आहे. अरुण काळे यांच्या कवितेला एवढी व्यापकता सहजपणे लाभलेली आहे. त्यांनी ती समकालीन बोलीचे प्रवाहीपण आपलेसे करून मिळविली आहे. समकालीन मराठी कविता प्रगल्भ झाल्याची ग्वाही देत अरुण काळे सामान्य माणसाच्या बिकट जगण्याचे व्याकुळ चिन्ह शास्त्र समर्थपणे मांडतात, असं रवींद्र किंबहुने यांनी मलपृष्ठावर जे काही आहे त्यांनी लिहिलेलं ते मी वाचून दाखवलं. तर हा कविता संग्रह वाचा मित्रांनो, खूप छान कविता संग्रह आहे. याची किंमत आहे 150 रुपये. 150 रुपयाची किंमत आहे. लोकवाङ्मय गृह ही प्रकाशन संस्था आहे. फार उत्तम पुस्तकं, फारच उत्तम पुस्तकं या प्रकाशन संस्थेने छापलेली आहेत आणि सगळी काय म्हणूया आपण त्याला, एक बुद्धिजीवी विज्ञाननिष्ठ विचारांची पुस्तकं आहेत छापलेली त्यांनी. लोकवाङ्मय ग्रहाची बरीच पुस्तकं मी वाचली आहेत. तर लोकवाङ्मय ग्रहने हे पुस्तक अरुण काळेंचं छापलेलं आहे. त्यांचे आणखी दोन कविता संग्रह त्यांनी छापले आहेत आणि छान आहे याची बांधणी वगैरे. याची जी अर्पण पत्रिका आहे अरुण काळेंनी लिहिली ती मी वाचून दाखवतोय. मस्त आहे, म्हणजे मला हे आवडले. म्हणजे अगदी या जे किंबहुने सरांनी जे काही लिहिलंय ते तर आहेच, पण अगदी 4 ओळीमध्ये अरुण काळेंनी त्यांना या कविता संग्रहात एकंदर काय म्हणायचं ते अगदी 4 ओळीत पहिल्याच पानावरती येऊन जातं. तर अर्पण पत्रिका जी आहे नंतर आलेले लोक या कविता संग्रहाची अरुण काळे यांनी लिहिलेली ती अशी आहे. नंतर आलेल्या लोकांमुळे जे दीन दास दलित झाले त्यांना, आणि स्मृतिशेष हरीश काळेच्या आठवणींना. तर ही जी लाईन आहे ना, नंतर आलेल्या लोकांमुळे जे दीन दास दलित झाले त्यांना, हा कविता संग्रह त्यांनी अर्पण केलेला आहे. तर हे नंतर आलेले लोक हे काय प्रकरण आहे ते जरा आपण हे शीर्षक असलेल्या कवितेतूनच आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ती कविता मी वाचतो बघा, कितपत तुम्हाला कसे अर्थ लागतात. बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द लाईन्स. मी ज्या पद्धतीने वाचेन ती समजून घ्या, पण तुम्ही स्वतः हे पुस्तक विकत घेऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द लाईन्सचा सगळा जो काय अर्थ जो काय आहे तो लावत त्या कविता वाचा. मी आपला एक तोकडा प्रयत्न करतोय तुमच्या समोर अरुण काळे सरांची ही कविता पोचवण्याचा. बघा कितपत पोचते. तर कविता अशी आहे, नंतर आलेले लोक. कवितेचं शीर्षक आहे नंतर आलेले लोक. नंतर आलेल्या लोकांना आधी नव्हती बायका, मुलं, घरदार, प्रांत, देश किंवा प्रेम करावं अशी मातृभूमी. हे सर्व त्यांनी बळकावलं आणि काढली मुलं. पलीकडचे लोक आपले नाहीत सांगितलं त्यांना नंतर आलेल्या लोकांनी. नंतर आलेले लोक आधी गुराखी होते, चाचे आणि लुटारू होते, व्यापारी होते, टोळीवाले आक्रमक होते. ते मालक झाले, राजे आणि पुरोहित झाले.
त्यांनी खंड शोधले, देश शोधले, ग्रह आणि तारे शोधले, आपल्या बापांची नावं दिली त्यांना. माणूस शोधला नाही, नंतर आलेल्या लोकांनी. नंतर आलेले लोक खोटे होते. नंतर आलेले लोक खोटे होते. त्यांनी ढोंग आणि असत्याचा झेंडा रोवला. वंशाने भेद केला, रंगाने भेद केला, भेदाला गडद करून वर्ग आणि वर्णभेद केला. फूट पाडून मात करण्याचा कायम कट केला. सर्वांचा कागुदपत्र केला. लिंगाचा पेपरवेट वर ठेवला, त्यावरही आपला हात ठेवला. नंतर आलेल्या लोकांनी. नंतर आलेले लोक लोभी आणि भोगी होते. नंतर आलेले लोक लोभी आणि भोगी होते. त्यांनी गुलाम आणि स्वर्ग निर्माण केला, देव आणि नरक निर्माण केला, बाप आणि मुलगी निर्माण केली, भाऊ आणि वाद निर्माण केला, सीमा आणि बांध निर्माण केला, सोयीचा नकाशा करून सोयीचा रंग दिला. नंतर आलेल्या लोकांनी. नंतर आलेले लोक विध्वंसक होते. नंतर आलेले लोक विध्वंसक होते. त्यांनी दगड कापले आणि झाड, पाणी कापले आणि माती, दुसऱ्यांची जंगल विकली, नद्या आणि डोंगर बाजारात आणले, कधी कधी दुसऱ्याचा देश आपला म्हणून विकला. नंतर आलेल्या लोकांनी. नंतर आलेले लोक मतलबी आणि कपटी होते. त्यांनी झाडं जाळली, प्राणी जाळले, माणसं जाळली, घरदार जाळली, कलह आणि युद्धे पुकारली, स्वातंत्र्याचे पुतळे उभारले, दुसऱ्याच्या देशावर आपले राष्ट्रगीत लिहिले, त्याहूनही मूळच्या लोकांना हद्दपार केले. नंतर आलेल्या लोकांनी. असे हे नंतर आलेले लोक डेंजर. अप्रतिम कविता, मला खूप आवडते ही कविता. तर अशी कविता आहे, वाचून दाखवली मी तुम्हाला. तुम्ही कविता पुन्हा एकदा ऐका, त्यातल्या बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द लाईन्सचा विचार करा आणि अरुण काळेंना एकदा समजून घ्या. आणि काय माहिती ना मित्रांनो, आता जो काय एक साधारण बघा ना, आता मी म्हणजे ही कविता जर एखाद्याला जड वाटत असेल ना, की अरे बापरे किती कठीण आहे कळायला वगैरे, बाकी अशा बऱ्याच गुणगुणाव्याशा वाटणाऱ्या सोप्या कविता आपल्याकडे खूप साहित्यिकांनी जन्माला घातलेत. मग ह्या कविता किंवा नामदेव ढसाळ वाचताना लोकांना कठीण वाटतो. पण आता लांबची गोष्ट नाहीये. अरुण काळे यांचा हा जो कविता संग्रह आहे ना, नंतर आलेले लोक, पहिली आवृत्ती कधी आली आहे माहिती आहे का? 2006 डिसेंबरमध्ये, 2006 मध्ये आलेली पहिली आवृत्ती. आणि त्यानंतर लगेचच दुसरी आवृत्ती आली फेब्रुवारी 2008. लगेचच म्हणण्यापेक्षा एक जो काय 1-2 वर्ष, तर लगेच हा शब्द तिथे नाही अपेक्षित आहे मला. नंतर जे काय आहेत ना ते धडाधड 2008 मध्ये एका मागोमाग एक त्या आवृत्त्या निघत गेल्या. त्या बघा कशा आहेत. पहिली आवृत्ती आली 2006 मध्ये आणि दुसरी आवृत्ती म्हणजे पहिली आवृत्ती डिसेंबर 2006, दुसरी आवृत्ती फेब्रुवारी 2008. म्हणजे 7 गेला आणि 8 आलं फेब्रुवारी, आणि तेव्हा दुसरी आवृत्ती आली. पण तिसरी आवृत्ती मे 2008, चौथी आवृत्ती जुलै 2008, पाचवी आवृत्ती सप्टेंबर 2008, सहावी आवृत्ती ऑक्टोबर 2008. म्हणजे ह्या कविता जर ह्या अगदी 2006 ते 8 म्हणजे 7 आणि 8 या 2 वर्षामध्ये 6 आवृत्त्या जर निघत असतील या कविता संग्रहाच्या, तर माणसं वाचत होती की. मग काय झालं असं, का सगळं सोप्प आपल्याला हवंसं वाटायला लागलं? 2006 साली आपण जर हे सगळं एखाद्या या अरुण काळे यांच्या नंतर आलेल्या लोक या कविता संग्रहाचे 2 वर्षात, अवघ्या 2 वर्षात जर 6 आवृत्त्या निघत असतील, बघा ना 6 आवृत्त्या आहेत 2006 ते 2008 मध्ये. तर मग आता काय झालंय? काय वाटेल ते नॅरेटिव्ह सेट केलं जातंय, नको ते कार्यक्रम आपल्या समोर आदळत आहेत टीव्ही वरून आपल्या डोळ्यांसमोर. तो आता एक बिग बॉस झापूक बुक्कीट टेंगुळ त्याला पुरस्कार दिला, आणि मुळातच तो काय कार्यक्रम आहे थुतराड. कुठून आले हे कार्यक्रम, कोण जन्माला घालतंय?
बरं, ही जी काय कॉर्पोरेट मंडळी आहेत जी अशा पद्धतीचे कार्यक्रम, तुकार सिरियल जन्माला घालून आपले म्हणजे जे काय एक साधारण जे उच्च वर्णात मोडत नाहीत अशी जी काही बहुजन मंडळी आहेत ना, त्या कुटुंबांची वाट लागते. त्यांच्या मुलांसमोर हा झापूक झुपूक बुक्की टेंबूळ वगैरे असं काहीतरी बडबड करणारा माणूस आदर्श ठेवला जातोय. आणि त्यांची मुलं जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वावरत आहेत, जे अशा मोठमोठ्या चॅनेल्स मधून असले कार्यक्रम आपल्या समोर मांडतायत, त्यांची मुलं जर्मनी, अमेरिका, लंडन इकडे जाऊन शिकणार, छान पद्धतीने प्रेझेंट होऊन मोठमोठ्या पगाराच्या नोकऱ्या परदेशातच करणार. आणि आपली मुलं फिरतायत एकमेकाचं टेंबूळ बाहेर काढत रस्त्यावर झापूक झुपूक करत. कारण आपल्याला आदर्शच तो दाखवला जातोय की तुम्ही जर असं वागाल झापूक झुपूक बुक्कीट टेंगूळ तर तुम्हाला आम्ही पुरस्कार देऊ. का ती मुलं शिकतील आणि चांगल्या पद्धतीचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवून का विचार करतील? जर डावलली जाणार असेल आणि झापूक झुपूक आणि बुक्कीट टेंगूळ केल्यावर जर त्यांना पुरस्कार मिळणार असेल तर ते विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन टाकून देतील, चांगल्याचा ध्यास धरणार नाहीत. हे असलंच काहीतरी करत फिरणार ना. माझी चिडचिड होते त्यात हा ऑक्टोबर महिना, ऑक्टोबर हीच बघा घाम किती आलाय मला. तर सांगायचा मुद्दा काय, अरुण काळेंचं हा कविता संग्रह तुम्ही घ्या आणि जिथे जिथे तुम्हाला वाटेल मग ते मोठमोठे कॉर्पोरेट सेक्टरवाले पण अशा ज्या बिनडोक पद्धतीच्या कार्यक्रमांना खतपाणी घालत असतील त्या आपली वाट लावायला, आपल्या पोरांच्या भविष्याची वाट लावायला तसले बिनडोक कार्यक्रमांना ते खतपाणी घालतात, हे लक्षात घ्या. आणि तिथे तिथे विरोध करा असल्या कार्यक्रमांना. आलं का लक्षात? असं बाकी आपण ऑलिम्पिक मध्ये काही माती खातो जाऊन तिकडे आणि नको तो काहीतरी कार्यक्रम करता. तुम्हीच म्हणता हा माणूस चांगला, हा जिंकला, हा हरला. अरे काय चाललंय काय? कसला खेळ आहे तो बिग बॉस नावाचा? आणि कोण आहेत ते स्पर्धक तिथे येणारे? काय अकला आहेत त्यांच्या? पुरोगामी महाराष्ट्र, आपलं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की ज्याच्या आधी पुरोगामी असा शब्द वापरत होतो आपण. आता त्या महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलेलं आहे? 2008 साली आपण तुटून पडत होतो असल्या कविता संग्रहांवरती की जे काहीतरी आपल्याला आपल्या ज्ञानात भर घालतात. आणि मग आता 2024 मध्ये काय झालं? आपण झापूक झुपूक आणि त्या बुक्कीट टेंगूळ आणि बच्चा बिच्चा कसल्या ह्या असल्या भाषेपर्यंत येऊन पोचलो. आणि नेमकं याच काळामध्ये मराठी भाषेला तुम्ही अभिजात भाषा म्हणून दर्जा देता आणि इकडे एका बाजूला हा मराठी भाषेमध्ये झापूक झुपूक करतोय, बुक्कीट टेंगूळ करतोय. आणि त्याच काळामध्ये तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा देता. मग आतापर्यंत जे काही साहित्यिक भांडत होते उत्तम लिहून, तर त्यांना तेव्हा नाही तुमचे डोळे उघडले. निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून सगळं चाललंय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा, लाडकी बहीण योजना, पटापट काहीतरी गाजरं दाखवायची, काहीतरी लोकांना काहीतरी आम्ही तुम्हाला बघा काय 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 भरभरून देतोय. आणि एका बाजूला तुम्ही आम्हाला काही टीव्हीवरून प्रसार माध्यमातून नको ते आमच्या डोक्यात कचरा घालताय. तर मित्रांनो, ही आपली परंपरा आहे. हे असे कवी पु ल देशपांडे, वपू काळे, ची.व्ही. जोशी, भालचंद्र नेमाडे, नादो महानोर, सरोजिनी बाबर अशी कितीतरी नावं आहेत ना. ही आपली परंपरा आहे. थोडंसं मी जरा उसळलो आणि थोडंसं बोलतोय, पण काय होतं ना, राहवत नाही. माझे प्रयत्न तोकडे पडतात. माझं छोटंसं चॅनल आहे, फार काही मला सबस्क्रायबर्स नाहीत, पण जे कोण बघतील त्यांच्यापर्यंत माझ्या ह्या आतून येणाऱ्या भावना आहेत ना त्या पोचणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्रावर प्रेम करणारी, पर्यायाने या देशावर प्रेम करणारी मंडळी आहोत. तर थोडंसं विज्ञाननिष्ठ होऊया आणि या देशावर प्रेम करत असताना आता ते राजमाता जे आहे, राज्यमाता म्हणून गाईला तो एक दर्जा दिला. अरे राजमाता जिजाऊच आहेत महाराष्ट्राच्या. तुम्ही काय नॅरेटिव्ह सेट करताय? कशासाठी? अजून तो मालवणात जो पुतळा पडला त्याच्या जखमा अजूनही आमच्या उरात आहेत, गेल्या नाही आहेत त्या. आणि त्यात तुम्ही आता लगेच आम्ही राजमाता जिजाऊ असं म्हणतो, तर तुम्ही राज्यमाता गाय असं करून टाकलं. भयानक चाललेलं आहे सगळं. त्यामुळे जरा 2014 पासून आपण सगळेच गुलीगत झालेलो आहोत, झापूक झुपूक झालोत आणि एखाद्री एक वेळ घेऊन सगळं चाललेलं आहे.
माणसं वेड्यासारखी फिरतायत, वेड्यासारखा विचार करतायत आणि तेच हवंय सत्ताधाऱ्यांना. 2014 पासून जे काही बसलेत ना सत्तेत त्यांना तेच हवंय की तुम्ही काही विज्ञानयुक्त विचार करू नका, तरच आमची खुर्ची शाबूत राहणार आहे. जाऊ दे, मी कविता मागे पडली आणि बडबडत राहिलो. मी कविता पुन्हा एकदा ऐका. आणि हे सगळं मी कुठेतरी परत एकदा मांडणारच आहे, माझ्या 63 मध्ये हे येऊन जाईल. त्यामुळे जरा एक थोडंसं खतखत होती म्हणून आपलं तुमच्या समोर आता बोललो. तुमच्याशी नाही बोलणार तर कोणाशी बोलणार ना, तुम्ही माझ्या कुटुंबातलेच एक आहात. चला, टाटा, बाय बाय, सायोनारा. अरुण काळे यांची त्या निमित्ताने आठवण झाली हा व्हिडिओ करण्याच्या निमित्ताने. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओच्या निमित्ताने. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.